जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हटल्यार तुमी तुमची मास्टर्स केल्या उपरांत ऑर BSc केल्या उपरांत ॲज अ ज्युनियर डायटिशियन हॉस्पिटलान काम करूं शकता. तशेंच तुमी आमचे वेरियस गव्हर्मेंट सेक्टर्स आसात लायक अंडर डिरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस तुमी ICDS थ्रू एक मुख्य सेविका किंवा CDPO म्हणून काम करूंक शकता. FSSAI थ्रू फूड ऑफिसर्स म्हणून काम करूंक शकता. एज स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट काम करूंक शकता. आतां अंडर डिरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर गोंयान आमच्या खेलो इंडिया म्हणून प्रोग्राम जाता. सो ताज्या अंडर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट जाय पडटा. तुमी एथलीट्सा बरोबर तांचे परफॉर्मन्स वाडोवपा खातीर काम करूं शकता. तांचे रिकवरी फेज पळोवपा खातीर थंय काम करूं शकता. तशेंच व्हडले व्हडले MNCs आसा, कॉर्पोरेट सेक्टर आसा, थंयूय आतां ते डायटिशियन्स हायर करता फॉर टेली हेल्थ कम्युनिकेशन म्हटल्यार ऑनलायन कन्सल्टेशन. सो हांव गोंयान बसून एक जर म्हजो पेशंट दिल्ली आसा जाल्यार ताका थंय कावन्सील करूंक शकता. सो दीस इज टेली हेल्थ कम्युनिकेशन. मागीर म्हणपाक गेल्यार आर्मीज आसा ते डायटिशियन्सांक हायर करता फॉर प्रोडक्ट डेवलपमेंट, फॉर्म्युलेशन्स करपाक, रिसर्च कंडक्ट करपाक. सो ही एक ऑपॉर्च्युनिटी आसा. ताज्या मागीर तशेंच आतां न्यूट्रिशन एड्युकेशन स्प्रेड करपा खातीर एडटेक जेका आमी म्हणटा इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट क्रिएशन किंवा कोर्सीस डेवलप करपाक देर आर कंपनीज वीच आर हायरींग. एट द सेम टायम तुमी ऑन एन इंडिविज्युअल लेवल सुद्दां ते करूंक शकता. इंस्टाग्राम, फेसबूक, यूट्यूब तशें आसा. सो हो एक करियर पाथ आसा. ऑफकोर्स तुमी जितले स्पेशलायजेशन्स करतले तशें तुमचे फील्ड आनी तुमकां लायन्स ते आनीक ओपन जातले. सो तशेंच इफ कोणाक WHO वांगडा काम करपाक जाय तर तुमी त्या हेतून स्पेशलायज करूंक शकता आनी त्यो एग्जाम्स दिवंक शकता सो दॅट तुमकां बाकीचे पाथ सुद्दां ओपन जाता. सो इट इज ऑन युअर पर्सनल हे की तुमकां कशें जाय तुमी एक्सपांड करपाचें. बट ऑफकोर्स हॅविंग सेड दीस की आफ्टर युअर एज्युकेशन तुमकां इमिडिएटली जॉब मेळपाची शक्यता आसा. लोकदैनिक मीडिया